सामनातून वेळोवेळी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले जात आहे। भाजपकडून त्या टीकेला केराची टोपली दाखवण्यात येत होती, पण शनिवारच्या सामनाच्या अग्रलेखातून थेट फडणवीस सांभाळा या शीर्षकाअंतर्गत टीका करण्यात आली आहे। त्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। फडणवीसांवर टीकेचे बाण, सामनातून निशाणा, न्यायालयीन लढाई सज्ज, भाजपचा थेट इशारा। सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहाल टीका करण्यात आली आहे। फडणवीसांना उप झाल्याचं वैफल्य आलंय, तसंच त्यांना न्यूनगंडानं अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे। तसंच फडणवीसांना सांभाळा असं आवाहन देखील करण्यात आलंय। फडणवीस सांभाळा। देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि अहंकाराचे ते महामेरू बनले। मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडानं त्यांना अस्वस्थ केलंय, त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे। हे टीकेचे बाण भाजपच्या जिव्हारी लागले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या विरोधात न्यायालयीन लढाईचाच निर्वाणीचा इशारा दिलाय। दोनही प्रकारची लढाई आता आमचा विचार सुरू आहे। आम्ही याची योजना तयार करतो आहे की रस्त्यावरची लढाई लढायची आणि कोर्टाची लढाई लढायची। एखाद्या उत्तरपत्राला परवानगी मिळाली याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी कुणाच्या जीवनावर कुणाच्या व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्याचा तो अधिकार वापरायचा। तर सध्याच्या परिस्थितीचा केवळ आम्ही आरसा दाखवला म्हणत संजय राऊतांनी भाजपला एक प्रकारे डिवचण्याचाच प्रयत्न केलाय। देवेंद्रजी असं म्हणाले की आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो। आम्ही त्यांना आरसा दाखवला। बेईमानी आम्ही केली नाही, बेईमानी तुमच्या वरिष्ठांनी केली शिवसेनेच्या बाबतीत। डुप्लिकेट माल तुम्ही घेऊन बसलेला ती बेईमानी। राऊतांनी डिवचल्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट रस्त्यावर उतरत त्यांनी सामनाच्या प्रती जाळल्या। मैं भी देवेंद्र असे बॅनर झळकवत हल्लाबोल केला। तसंच इथून पुढे जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशाराही भाजपकडून देण्यात आलाय। देवेंद्र जी का विकास, देवेंद्र जी के ऊपर किसी ढंग की टिप्पणी करना सूरज के ऊपर थूकने। देवेंद्र फडणवीस की प्रतिमा को कभी कोई मलिन नहीं कर सकता। ये शुरुआत है, शुरुआत, ये झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है। राज्यात 25 वर्ष युतीत असलेल्या या दोन पक्षात गेल्या 2 वर्षांपासून विस्तव देखील जात नाहीये। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये दिसून येईल की कोण किती पाण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला केला। भाजपमध्ये आता सगळे इम्पोर्टेड माल आलेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर ठाकरे गटाकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नसल्याचा पलटवार भाजपनं केला। शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधला संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चाललाय। त्यातच आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलाय। भाजपमध्ये थोडकेच नेते अस्सल आहेत आणि बाकी सगळा इम्पोर्टेड माल असल्याची जिव्हारी लागणारी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। आदित्य ठाकरे एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर भाजपमध्ये इतर पक्षांचा रिजेक्टेड माल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। एक परिवार फोडला आणि ते सगळं करून जे आता कॅबिनेट त्यांनी स्थापन केलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्याच्यात भाजपला काय मिळालं? स्वतःचे प्युअर भाजपचे ज्यांनी 25-30 वर्ष मेहनत केली असेल भाजपसाठी, त्याच्यातून 5 की 6 मंत्री आहेत, बाकीचे सगळे इम्पोर्टेड माल आहे, तोही दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माल आहे। तर महत्वाची गोष्ट हीच आहे की एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं हा त्यांचे पण कार्यकर्ते कधी ना कधीतरी विचार करणारच आहेत। भाजपनं सुद्धा आदित्य ठाकरे यांना जशास तसं उत्तर दिलंय। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात। तुमच्या पक्षातून फक्त आउटगोईंगच सुरू आहे, याकडे भाजपनं लक्ष वेधलं। तुमच्या पक्षाला सगळ्यांनीच रिजेक्ट केल्याचा घणाघात भाजपनं केलाय। तुम्ही इतरांना तुमच्या पक्षात घेतलं तर तुम्ही महान, आम्ही मात्र आमच्या पक्षात घेतलं तर लहान। ही कोणती स्वार्थी भूमिका आहे? ही स्वार्थी भूमिका जन्माला येते जेव्हा सत्ता जाते
आपण दिलेला धोका, आपण केलेली गद्दारी व्याजासकट देव आपल्या पदरात टाकतो. राजकारणामध्ये नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करतच असतात. अर्थात तो राजकारणाचा एक भाग आहे. मात्र त्यामुळे एकमेकांना इम्पोर्टेड किंवा रिजेक्टेड माल असा उल्लेख करणं निश्चितच चुकीचं आहे. कारण ज्याला मतदार निवडणुकीत पराभूत करतात तोच खऱ्या अर्थाने रिजेक्ट होतो हे तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पक्षाचा विस्तार करण्याकरता आता अजित पवार उत्तर सभेच्या माध्यमातून राज्य पिंजून काढणार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनाही पक्षाच्या विस्ताराकरता जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे. परिणामी एकीकडे शरद पवार, दुसरीकडे अजित पवार असा सामना महाराष्ट्रात रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच सक्रिय झाली आहे. कारण त्यांच्या समोर शरद पवारांचं आव्हान आहे. 2019 मध्ये पावसात भिजत 80 वर्षाच्या शरद पवारांनी अनेकांना धूळ चारली होती. त्यामुळे शरद पवार कधीही बाजी उलटवू शकतात याची जाणीव अजित पवारांना नक्कीच आहे. त्यामुळे NCP स्पीक्स _ऑफिशियल या ट्विटर हँडलवरून ट्विट करून अजित पवारांसह 9 मंत्री आणि प्रफुल्ल पटेलांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. मोठी जबाबदारी आहे, कारण इथे 15 आमदार आहेत नाशिक जिल्ह्यात आणि तिकडे 36 आमदार आहेत. म्हणजे एवढी मोठी जी 41 आणि 51 आमदारांची कदाचित ती जबाबदारी आहे. तर ते करू आम्ही, जेवढं शक्य आहे तेवढं मला जे आम्ही करणार. ही जबाबदारी आता घ्यावीच लागणार. अजित पवारांकडे पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूर, तर छगन भुजबळांकडे नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटलांकडे अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा, तर हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर पक्ष विस्ताराकरता सोपवण्यात आलाय. धनंजय मुंडे बीड, परभणी, नांदेड आणि जालन्यात पक्षाचा विस्तार करणार आहे. संजय बनसोडेंकडे हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद, तर अदिती तटकरेंकडे रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघरमध्ये विस्ताराची जबाबदारी सोपवली गेली. अनिल पाटील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पक्षाचा विस्तार करणार आहेत. तर धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर 27 ऑगस्टला अजित पवार बीडमध्ये उत्तर देणार आहे. शरद पवारांनी आतापर्यंत अजित पवारांवरती कोणती टीका केली नाही असा एक वेगळा सूर अजित पवार गटात आवळला जातोय. यामुळेच की काय, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आणि सगळ्या मंत्र्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना एक मेसेज जावा म्हणून अजित पवार आता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शरद पवार यांनी भाजप सोबत येण्यास नकार दिल्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातला संघर्ष चांगलाच गाजणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या 2 मतदारसंघांविषयी भाजपनं मिशन लोकसभा अंतर्गत मोठा निर्णय घेतलाय. दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे भाजपच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालंय. पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट. महायुतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक हे शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार असतील. तर भाजपनं मिशन लोकसभा अंतर्गत या दोन्ही मतदारसंघात दौरे वाढवलेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे दर महिन्याला येऊन भाजपची मोठ बांधतायत. त्यामुळे कोणत्या पक्षाला दोन्ही मतदारसंघ सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरची आजची परिस्थिती बघितली तर दोन्ही खासदार हे शिंदे गटाचे आहेत, विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे भविष्यात तेच दोघं उमेदवार असतील असं अपेक्षित आहे. परंतु हा निर्णय वरिष्ठांचा आहे. जो वरिष्ठ निर्णय घेतील, मागणी तुम्ही ज्याचं म्हटलं की मागणी प्रत्येक पक्ष करत असतो. आम्ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीकडे काही लोकसभेच्या जागा, काही विधानसभेच्या जागा आपल्याला अधिकच्या मिळाव्यात. विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं भाजपच्या खासदारांनी सांगितलं. त्यामुळे ज्या जागा ज्या पक्षानं जिंकलेत त्यांना मिळणार असा फॉर्म्युला स्पष्ट झालाय. पण दुसरीकडे महायुतीचा विचार केल्यास जिल्ह्यात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे 2 खासदार आहेत.
प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील हे 2 आमदार आहेत, तर राज्य नियोजन मंडळाचं अध्यक्षपद शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सुद्धा शिवसेनेचेच असल्यानं महायुतीत एकनाथ शिंदे यांची बाजू वरचढ असल्याचं स्पष्ट होत आहे. खासदारकीच्या आणि आमदारकीच्या दोन्ही जागांचा फॉर्म्युला हे 3 नेते मंडळी बसून ठरवतील. त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा, आणि तो जो काय फॉर्म्युला ठरेल तो आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. ज्योतिरादित्य शिंदे यांचे थांबलेले दौरे आणि धनंजय महाडिक यांनी केलेलं वक्तव्य पाहता महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाल्याचं चित्र कोल्हापुरात तरी पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कर्नाटकमधील बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानं वातावरण चिघळलंय. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी बागलकोट बंदची हाक दिलेली. आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये रातोरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानं मोठा वाद निर्माण झाला. अंधाऱ्या रात्री जेसीबीचा वापर करून केलेल्या या कारवाईचा सगळ्याच स्तरातून निषेध होतोय. याचा निषेध करत शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. या घटनेचे महाराष्ट्रात सुद्धा राजकीय पडसाद उमटू लागले. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आल्यापासून हिंदू द्वेष वाढल्याचा आरोप भाजपनं केलाय. बागलकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला गेला, ते पण जेसीबीचा वापर केला गेला. हा छत्रपती शिवरायांचा आणि लाखो करोडो शिवभक्तांचा मोठा अपमान आहे. नितेश राणे यांच्या या आरोपांना महाविकास आघाडीनं सडेतोड उत्तर दिलंय. बागलकोटमध्ये भाजपची सत्ता असल्याची आठवण काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी करून दिली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यामागचा मास्टरमाइंड शोधण्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. नगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे? भाजपची सत्ता, आणि म्हणून त्या ठिकाणी ते घटना घडू नये या पद्धतीची अपेक्षा आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार. आणि म्हणून भाजपनं दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत. सत्ता तुमची आहे, नगरसेवक तुमचे आहेत, तिथं तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. आणि म्हणून याचा आम्ही निश्चितपणे निषेधच या ठिकाणी करतोय. लोक योग्य तो रिॲक्शन देणारच आहेत, पण हे सगळ्या गोष्टी मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यात कोण आहे मागे, काय करतंय नक्की, ते सगळं बघणं योग्य नाही. दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र या घटनेवरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरतीच निशाणा साधलाय. त्याच्यावरती आमचं माहिती घेण्याचं काम चालू आहे. आणि जर तसं काय असेल तर सरकार का धोका काढतंय का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांची जबाबदारी नाही? हा प्रश्न त्यांना विचारा. जे मुख्यमंत्री आहेत ना, फिरकी मिरवतात ना, मी बेळगावला जाऊन लाटा खाटा खाल्ल्या, आता सिद्ध करा खरोखर खाल्ल्या होता की नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर बागलकोटमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. महाराष्ट्रात मात्र या प्रकरणावरून राजकारण पेटलंय. एक मात्र नक्की, कर्नाटकात कुणाचंही सरकार असलं तरी मराठी माणूस आणि मराठी महामानवांचा ते कायमच तिरस्कार करतात. यामुळे कन्नडिगांच्या मुजोरीवर जाब विचारायलाच हवा. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अडचणीत सापडलेत. पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या आस्थापनांवर ईडीनं कारवाई केल्यानं जळगावात राजकीय चर्चांना उधाण आलंय. राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. 90 लाखांची रोकड जप्त केली आहे, तर सोन्याचा स्टॉक सील करण्यात आलाय. तसंच काही कागदपत्र चौकशी करता ताब्यात घेण्यात आली आहेत. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील फर्मवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पण ही कारवाई चुकीची असल्याचा दावा संचालक ईश्वरलाल जैन यांनी केलाय. माझ्याकडे कॅश 91 लाख रुपये शिल्लक आहे. 91 लाख रुपये जवळपास तिथे कॅश आहे. 90 लाखांनी काही वर आहे. 15 आणि 16 बँक बंद होती म्हणून भरले गेलेले नाही, म्हणून जमा झाली. आणि 16 तारखेचा खर्चसुद्धा लिहायचा राहिलेला आहे.
तो लिहिल्यानंतर 50-50 हजार रुपयाचा जो डिफरन्स तो निघून जाणार आहे. म्हणून ती कॅशसुद्धा त्यांनी सीज करणं हे गैर आहे. ईश्वरलाल जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 15 वर्ष खजिनदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना राज्यसभेची संधीही दिली होती. पण गेल्या 1.5 महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. अजित पवारांनी महायुतीला साथ दिली आहे, तर ईश्वरलाल जैन शरद पवारांच्या सोबत आहे. त्यामुळे या कारवाईचा संबंध राजकारणासोबतही जोडला जातो. ते मी नाही सांगत. तशी पण चर्चा आहे बाबूजी की तुम्ही नाही. शरद पवारांच्या पाठी मी तर पाठीशी आहे तर तो आहे ना. मी शरदरावांच्या बरोबर माझे इतक्या वर्षाचे संबंध आहे. त्याच्यामुळे कारवाई नाही ते चाल ठीक आहे चल. मुंबई, नागपूर, संभाजीनगरमधून ईडीचे अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी जळगावमध्ये धडकले. स्टेट बँक आणि आरएल समूहात थकीत कर्जावरून वाद सुरू असल्यानं सीबीआयकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्या अनुषंगानं झालेल्या कारवाईच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सुरू असलेली राजकीय चर्चा काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. जळगावहून नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करतायत. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी हतबल झाले असताना आता बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसलाय. कोबी पिकाचं बियाणं खराब असल्याचा कामरगावच्या शेतकऱ्यांनी आरोप केलाय. लाखो रुपयांचं बियाणं खरेदी केलं, रोपं आली, मात्र 80 ते 85 दिवसांच्या मर्यादित कालावधीत हवी तशी फळधारणा न झाल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान झालंय. कामरगावच्या 10 शेतकऱ्यांनी 20 एकरावर कोबीची लागवड केली होती. त्यामुळे उत्पन्न तर दूरच, ही लावलेली कोबी काढणंही परवडत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. आम्ही UPL लिमिटेड कंपनीचा माल लावलेला होता. त्याला 90 दिवस ठेवला तरी पण त्याचा गड्डा तयार झाला नाही. त्याचं आम्ही अर्धा एकर लावलं होतं. याला 50,000 रुपये खर्च झाला आहे कलमासहित. आमचा खर्चसुद्धा वसूल नाही शेतकऱ्यांचा. आम्ही तक्रार केली, शेतकी अधिकारी येऊन पाहून गेले. सरकारने याच्यावर काही दखल घेतली नाही. अधिकारी काय कंपनीवाले अधिकाऱ्यांना म्हणतात आमच्या कंपनीचा दोष नाही, नर्सरीवाले म्हणतो आमचा दोष नाही. मग शेतकऱ्यांना आम्हालाच काय ना, आमचा दोष हा एक कोणाचा नेमकं, त्यांचा एक कोणाचा आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या राहुरी कृषी विद्यापीठात धाव घेतली. त्यांनी संबंधित सदोष कोबीच्या शेतीची पाहणी केली असता त्यांच्याही निरीक्षणात हा प्रकार दिसून आला. शिवाय संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीनं देखील अचूक सल्ला न दिल्याचा शेतकऱ्यांना फटका बसल्याचं समोर आलंय. तर कृषी विद्यापीठाचा अहवाल आल्यावरच बोगस बियाणं पुरवठादार कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय. या ठिकाणी शेतकऱ्यांची काही चूक नाही. जी चूक झालेली आहे ती बियाणे कंपनीची झालेली आहे आणि म्हणून वास्तविक पाहता बियाणे कंपनीने फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या जवळपास 10 शेतकऱ्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे 20-25 लाख रुपये आज नुकसान झालेली आहे. म्हणजे उत्पादन खर्च जेवढा आहे तेवढा पण सुद्धा भागू शकत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांना जर बोगस कंपनीच्या माध्यमातून बी मिळत असेल आणि नुकसान होत असेल तर ही मोठी हानी. यासाठी शासनानं अशा बोगस कंपनीवर कारवाई केली पाहिजे. आधीच निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बियाणं कंपनीच्या सदोष वाणापायी नाहक मनस्तापासह आर्थिक फटकाही बसतोय. त्यामुळे सरकारनं देखील बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर वेळीच कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देणं तेवढंच गरजेचं आहे. अहमदनगरहून साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही स्पेशल रिपोर्ट्ससह काही क्षणात पुन्हा भेटूया. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी उपस्थित केला. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधी अजितदादा चक्की पीसिंग असं म्हणायचे, आता अजितदादा किसिंग चालू आहे असा टोला अंबादास दानवेंनी लगावला. तर लोकसभा निवडणुकीत कुणी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलं तरी उद्धव ठाकरे सगळ्यांना पुरून उरणार आहेत असं ते म्हणाले.
भाजपचे राज्यातील 47 आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. भाजपच्या आमदारांकडे तेलंगणा, मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील आठवडाभर भाजपचे आमदार मध्य प्रदेशमध्ये असतील. त्यानंतर दुसऱ्या राज्यात ते आमदार जातील. सलग 7 दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची शाळा घेतली जाणार आहे. सप्टेंबर महिना सत्ता बदलाचा राहील. मुख्य खुर्ची बदललेली असेल असं भाकीत विजय वडेट्टीवारांनी केलं. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात काय बदल होईल हे लक्षात येईल असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं. विजय वडेट्टीवार ज्योतिष आहेत का असा खोचक सवाल अर्जुन खोतकरांनी केला. मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. तर ही सत्ता फक्त एकनाथ शिंदेंमुळेच असल्याचं ते म्हणाले. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची ते महत्त्वाची बैठक घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भागवत कराड इच्छुक आहेत. 2019 मध्ये शिवसेना उमेदवारांचा या ठिकाणी पराभव झाल्यामुळे या जागेवर भाजपकडून तयारी केली जात असल्याचं ते म्हणाले. नवाब मलिक यांच्या विरोधातली याचिका मोहित कंबोज मागे घेणार अशी माहिती समोर आली होती. मात्र कंबोज यांनी या वृत्तात काही तथ्य नसल्याचं सांगत याचिका मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कंबोज यांनी कोविड काळात नवाब मलिकांविरोधात गर्दी जमा केल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती. कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटवल्याप्रकरणी भाजप आक्रमक झालाय. कोल्हापुरातील बागलकोटमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नितेश राणेंना मंत्री व्हायचं असल्याने सातत्यानं तेढ निर्माण करणारी टीका करत असतात असा हल्लाबोल अबू आझमींनी केला. ते मालेगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राणेंवर निशाणा साधला. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी याबाबत आदेश काढलाय. यापुढे सर्व शाळांमध्ये 5.5 तासांहून अधिक काळ अध्यापन नसावं असे आदेश काढण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये वीज बिल न भरणाऱ्या वीज ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसानंतर गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे यंदा तिसऱ्यांदा उघडण्यात आले. या 33 दरवाजातून सध्या 1,60,347 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा फटका लगतच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे मोडकळीस आलेला मानोरा पोलीस स्टेशनच्या छताला गळती लागली. या गळक्या छताखाली बसून पोलीस कर्मचाऱ्यांना सध्या काम करावं लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं रिमझिम हजेरी लावली. मात्र बनवटी मंडळातील तिडका परिसरात पाण्याच्या सोबत केमिकल सदृश्य पावडर कपाशीसह इतर पिकांच्या पानावर आढळून येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. पावसासोबत आलेल्या या पावडरनं पिकांना फटका तर बसणार नाही ना अशी चिंता शेतकरी व्यक्त करतात. नागपूरच्या उमरेड जवळचा मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो झालाय. गेल्या 2 दिवसांपासून नागपूरसह परिसरात पावसानं हजेरी लावली. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. मीरा भाईंदरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगळूरपीर, वाशिमसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, मूग या पिकांना मोठा फटका बसेल असं वाटत होतं, पण आता या पावसानं आधार मिळाला आहे. दरम्यान दिवसभर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वर्ध्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पिकांचं नुकसान होत होतं. मात्र पावसाच्या कमबॅकमुळे पिकांना जीवदान मिळालंय. गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या सरी बरसलेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर दुसरीकडे नुकतीच भात रोवणीची कामं पूर्ण झाली असून भात पिकालाही जीवदान मिळालं आहे. धाराशिव बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एसटी बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. बसमधून धुराचे लोट बाहेर येताच प्रवासी तात्काळ बाहेर पडले. ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. बोरिवलीतील गोराई डेपोच्या जवळ कोब्रा जातीचा साप सापडला. सर्पमित्रांनी त्याला पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडून दिला आहे.
ऊसतोड मजुरांच्या मुलांचं स्थलांतर थांबून ते शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी कोल्हापूर इथल्या अवनी सामाजिक संस्थेनं पुढाकार घेतलाय. ऊसतोड मजुरांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक समस्यांच्या अनुषंगानं प्रशासनाच्या सोबत कामाला सुरुवात करण्यात आली. जळगावमध्ये आरएल ज्वेलर्ससह आरएल समूहावर ईडीनं जोरदार छापे घातले. 40 तासांपेक्षा अधिक काळ ही छापेमारी सुरू होती. दरम्यान आरएल ज्वेलर्समधील रोख रकमेसह कोट्यवधी रुपयांचे दागिने अधिकाऱ्यांनी जप्त केल्याचं कळतं. तिकडे अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूरमध्ये देवदेवतांच्या विषयी अवमानकारक व्हिडिओ टाकल्याचा निषेध करत बंद पाळण्यात आला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगावमध्ये नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. काही स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. देवेंद्र फडणवीस उप झाल्यानं त्यांची संवेदनशीलता संपली. सामनाच्या अग्रलेखातून टीका, तर भाजपचा ठाकरे गटावर पलटवार. सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवरील टीकेमुळे भाजप आक्रमक. सामनाच्या प्रतींची होळी करत ठाकरे राऊतांवर टीकास्त्र. सप्टेंबरमध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार. मुख्यमंत्री बदलाबाबत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचं नवं भाकीत. तर 2024 पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री भाजपनं ठणकावलं. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन येत नाही. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ट्रोलर्सचाही राज स्टाईल खरपूस समाचार. बंडानंतर अजित पवारांकडून मंत्री आणि नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारीचं वाटप. जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यावर दादांची नजर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून बागलकोट बंद. महाराष्ट्रातही तापलं राजकारण. जळगावच्या आरएल समूहाच्या विविध दुकानांवरील छापेमारीनंतर ईडीकडून रोकड, कोट्यवधीचे दागिने जप्त. कायदेशीर लढाईचा ईश्वरलाल जैन यांचा निर्धार. आणि कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क तात्काळ लागू. कांद्याच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय. महायुतीमध्ये अजित पवारांच्या सहभागानंतर विरोधकांनी सुरू केलेली मुख्यमंत्री बदलाची चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाही. कारण काँग्रेसनं आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचं नवं भाकीत केलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून राजकीय सामना रंगल्याचं बघायला मिळत आहे. सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्ची बदलेल. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचं नवं भाकीत. खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतो, ठासून सांगतो. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री. 2024 पर्यंत माननीय एकनाथजीच मुख्यमंत्री राहणार आहे. भाजपनं वडेट्टीवारांचं भाकीत फेटाळलं. महाराष्ट्रातल्या राजकारणात गेल्या 1.5 वर्षात अनेक उलटफेर झालेत. आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार त्यांच्या पक्षातल्या बहुतांश आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. पण आता अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता विरोधक वारंवार वर्तवत आहेत. आधी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री बदलतील असं भाकीत मवियाच्या वतीनं करण्यात आलंय. पण ही हेडलाईन उलटल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवारांनी नवं भाकीत वर्तवलंय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तीनही कधी एकत्र येत नाही. 2 उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाही. आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते आलबेल आहे. येणाऱ्या दिवसामध्ये 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय बदल होईल हे महाराष्ट्रातील जनता बघेल. त्यामध्ये मेन खुर्चीपासून तर बदलाला सुरुवात होईल अशी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मी खात्रीनं सांगतो, सप्टेंबर हा महिना या राज्यामध्ये
पूर्ण मोठ्या सगळी सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं आम्ही म्हणत नाही, पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतोय, ठासून सांगतोय. वडेट्टीवार यांनी येत्या 15 ते 20 दिवसात काय बदल होतील याचं भाकीत वर्तवलंय. तसंच राज्य सरकारमध्ये आलबेल नसल्याचीही टीका वडेट्टीवार करतायत. पण भाजपनं मात्र हे भाकीत फेटाळत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दावा केलाय. आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि आमच्या देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलं आहे की 2024पर्यंत माननीय एकनाथजीच मुख्यमंत्री राहणार आहे. येणाऱ्या निवडणुका सुद्धा एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा सोबत लढणार आहेत. तीनही पक्ष आम्ही सोबत लढणार आहोत. आणि त्यामुळं विरोधी पक्षनेते म्हणून काही बोलावं लागतं म्हणून ते बोलतात, पण या महाराष्ट्रामध्ये 200च्या वर बहुमत असलेलं सरकार आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदेच हे आमचे नेते आहेत, तेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील असं आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे. विरोधकांनी किती असे स्वप्न बघितले तरी ते स्वप्न काही साकार होणार नाही. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासूनच विरोधकांना राज्यातील नेतृत्व बदलाची उत्सुकता लागल्याचं बघायला मिळत आहे. पण आजवर केलेले सत्ता बदलाचे सगळेच दावे फोल ठरल्यानं आता वडेट्टीवारांनी दिलेल्या सप्टेंबरच्या डेडलाईनचं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुप्रिया सुळेंनी बारामतीतून लोकसभेची उमेदवारी मागणार असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा सुप्रिया सुळेंना बळ देण्याचं स्पष्ट केलंय. पण ज्या अजित पवारांच्या मदतीनं सुप्रिया सुळे भरघोस मतं मिळवत होत्या, विजयी होत होत्या, तेच अजित पवार सुप्रिया सुळेंना मदत करणार आहेत का त्यांच्या विरोधात वेगळा उमेदवार देणार आहेत, यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. सुप्रिया सुळेंचं मिशन लोकसभा, बारामतीतून पुन्हा उमेदवारी मागणार. सुप्रिया सुळेंना ठाकरे गटाची ही साथ. अजित पवार सुळेंविरोधात उमेदवार देणार. बारामती हे माझं माहेरी आहे आणि माझी कर्मभूमी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेहमी फक्त लोकसभेतच तिकीट मागितलेलं आहे. बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी बारामती माझं सर्व काही असल्याचं सांगत त्यांची लोकसभेची उमेदवारीही अप्रत्यक्षपणे जाहीर केली. पण त्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही सुप्रिया सुळेंना ताकद द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सुप्रिया सुळेंना साथ देण्याची तयारी केली आहे. उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना साथ देण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उघड पाठिंबा मिळाल्यावर सुप्रिया सुळेंनी आभार मानले. माननीय उद्धवजींचे आणि शिवसेना या पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की जो विश्वास उद्धवजींनी माझ्यावर दाखवला. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पहिल्या इलेक्शनलाही अशीच भूमिका गेली होती. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे ऋणानुबंध हे आयुष्यभर असेच राहावे. सुप्रिया सुळेंना त्यांच्या मित्र पक्षाकडून मदतीचा हात मिळत असला तरी अजित पवारांची भूमिका काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांविरोधात एल्गार पुकारलाय. सुरुवातीला छगन भुजबळांचा येवला मतदारसंघ आणि आता धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सभा घेत पवारांनी बंडखोर नेत्यांना इशारा दिला. पण आता पवारांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळेंनी बारामतीतून उमेदवार जाहीर केल्यानं अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार देतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अजित पवारांसोबत असलेले नेते मात्र याविषयी बोलणं थेटपणे टाळतायत. सुप्रिया सुळेंना मदत करा अशा प्रकारचं आव्हान मातोश्रींनी केलंय, जे आपल्या वेळेला केलं जात नव्हतं. असं आहे की आता ते ठीक आहे ना, आता महाविकास आघाडी जी त्यांची आहे इंडिया, त्याचा भाग म्हणून त्यांना ते करणं भाग आहे, ते करतील. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी, बारामतीत सुप्रिया सुळेंनी अंतर कमी होण्याचा व्यक्त केलेला विश्वास, अशा काही घटनांमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील मतभेद काहीसे कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. पण आता अजित पवार सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीबाबत भूमिका जाहीर करून याबाबत स्पष्ट असे संकेत देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक भाषणांकरता ओळखले जातात. बुलढाण्यामध्ये नितीन गडकरींनी असंच एक विधान केलंय, ज्यातून त्यांनी भाजपलाच खर्च आहेर दिलाय. त्यामुळे आता नितीन गडकरींच्या या विधानाचा आधार घेत विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. नितीन गडकरींची चौफेर फटकेबाजी. जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिरायकांची कमी नसते. आमच्या दुकानात नवे ग्राहक जास्त. ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाहीये. महाराष्ट्रातल्या स्थितीवरून खर्च आहे. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं दुकान डुप्लिकेट माल विकणार आहे. फटकेबाजीवर मवियाची टोलेबाजी. बुलढाण्यातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. राज्यातल्या राजकीय स्थितीवर भाष्य करत नितीन गडकरींनी भाजपमधल्या अंतर्गत स्थितीवर मिश्किल चिमटे काढले. जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिरायकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं चालू आहे, गिरायकांची कमी नाही आहे, पण ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाही आहे. गडकरी नेहमीच अशी फटकेबाजी करतात, पण यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाला चिमटे काढल्यानं विरोधकांना आयती संधी मिळाली. संजय राऊतांनी गडकरींच्या दुकान शब्दाचा आधार घेत भाजपच्या दुकानातील माल डुप्लिकेट असल्याचा टोला लगावला, तर सुप्रिया सुळेंनीही यावर भाष्य करत फटकेबाजी केली. आम्ही तेच म्हणतो, कुठे आहे भारतीय जनता पक्ष, कुठे आहे ती विचारधारा. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं दुकान डुप्लिकेट माल विकणार आहे. गडकरींचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सत्य बोलण्याच्या परिस्थितीमध्ये हिंमत दाखवली. की भारतीय जनता पक्ष हे मराठी माणसाच्या विरोधात. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, गडकरी साहेबांवरच कॅग रिपोर्ट आला. अर्थातच आणि सातत्याने आम्ही सगळेच म्हणतोय, मोठ्या कंपनीज महाराष्ट्राच्या बाहेर कशा जातात, मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व करण्याचं पाप आणि मोठं षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात एक अदृश्य दिल्लीचा हात करतोय. गडकरींच्या फटकेबाजीवरून टोलेबाजी करणाऱ्या विरोधकांना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. विरोधकांनी गडकरींचे नाव घेऊन वितुष्ट टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही असा पलटवार बावनकुळेंनी केलाय. नितीनजींना कोणी अडचणीत आणू शकत नाही. नितीनजींना अडचणीत आणण्याचा जो विरोधकांनी सांगितलं की नितीनजी अडचणीत आणण्याकरता केलाय, केवळ संभ्रम तयार करण्याकरता, महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीचं विरोधी पक्षाचं वक्तव्य आहे. नितीन गडकरी हे रोखठोक आणि थेट बोलणारे नेते आहेत. जे दिसतं त्यावर ते हमखास बोलतात. पण बुलढाण्यात मिश्किलपणे त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर केलेल्या विधानानं विरोधकांना आयती संधी मिळवून दिल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिर्डीमध्ये रामदास आठवले यांचा पराभव करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करतायत. वाकचौरे स्वगृही परतणार असले तरी गद्दार नको, एकनिष्ठ द्या अशी मागणी करत काही शिवसैनिकांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केलाय. पाहुयात या संदर्भातलाच स्पेशल रिपोर्ट. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा एकदा शिवबंधन बांधण्याची तयारी करतायत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे यांचा हात धरल्यानं वाकचौरे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली असून येत्या 23 तारखेला ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करतील. आदरणीय उद्धव साहेबांची आणि माझी भेट मुंबई येथे झालेली आहे. त्या भेटीमध्ये त्यांनी मला कामाला सुरुवात करा, कामाला लागा म्हणून सूचना पण दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केलेली आहे आणि प्रामुख्याने यासाठी येत्या 23 ऑगस्टला मुंबई येथे मी शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेचे माजी खासदार असले तरी त्यांचा 14 वर्षातला प्रवास बहुपक्षीय आहे. 2009 साली शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढत वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा दणदणीत पराभव केला. मात्र 2014 मध्ये शिवबंधन तोडून त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला.
यानंतर भाजपकडून श्रीरामपूरची आमदारकी लढवली, पण तिथेही अपयश आलं. पुढे 2019 मध्ये वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेच्या उमेदवाराला आव्हान दिलं, पण यातही त्यांचा सपशेल पराभव झाला. यात सततच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीमुळे आता वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाला शिवसैनिकांच्याकडून विरोध होतोय. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बैठकीत एकमतानं वाकचौरेंना विरोध करण्यात आला, तर काँग्रेसनं सुद्धा वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध दर्शवलाय. यांनी एकदा गद्दारी केली असती तर ठीक आहे, त्याला माफ केलं असतं. त्यांनी 3 वेळेस गद्दारी केली. 9 ते 10 वर्ष कोर्टकरीच्या चक्रा मारावं लागत आहे. आजही आमच्यावर केस चालू आहे. मी आपल्या माध्यमातून उद्धव साहेबांना विनंती करतो की अशा गद्दारांना प्रवेश घेण्यापेक्षा निष्ठावंतांना संधी द्या. निष्ठावंतांना 100% आम्ही खासदार करू, आमदार करू. आपणास विनंती करतो की अशा गद्दारांचा प्रवेश आपण थांबवावा. भाऊसाहेब वाकचौरेंनी पहिली गद्दारी शिवसेनेबरोबर केली, त्यांनी पक्ष सोडला. आज महाराष्ट्रामध्ये गद्दारीचा मोठा शिक्का ज्या लोकांना लागलेला आहे त्यामध्ये मोठी नैराश्याचं वातावरण आहे. आणि असं वातावरण असताना भाऊसाहेब वाकचौरेंना पुन्हा एकदा उमेदवारीचा शब्द देणं हे चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाचा सुद्धा या उमेदवारीला विरोध आहे, कारण की निष्ठावान माणसाला उमेदवारी दिली पाहिजे या भूमिका मानणारी आम्ही माणसं आहोत. राज्यात राजकीय समीकरणं बदलल्यानं वाकचौरे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहील अशी खात्री असल्यानं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करतायत. आता ठाकरेंचे शिवसैनिक आणि काँग्रेसनं सुद्धा विरोध केल्यामुळे उद्धव ठाकरे वाकचौरेंना प्रवेश देतात की नाही हे लवकरच कळेल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहमदनगर. हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर कायम वादात सापडतात. वादग्रस्त वक्तव्यांमुळे संतोष बांगर अडचणीतही सापडलेले आहेत. आता पुन्हा एकदा संतोष बांगर नव्याच वादात सापडलेले बघायला मिळतात. तुम्हाला सांगतो मी पायाखाली तुडवी. मुलं असतं तर तुम्हाला ओळखलं असतं. मुली मला जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लोळच तोडच मारेल मी त्याला. आमदार संतोष बांगर यांनी आगार प्रमुखांना सक्त ताकीद दिली. त्याचं कारण असं घडलं की विद्यार्थिनींना घरी जाण्याकरता वेळेवर बस मिळत नव्हती. तसंच एसटी कंडक्टर देखील विद्यार्थिनींशी उद्धट भाषेत बोलायचा. त्यामुळे विद्यार्थिनींनी थेट आमदार संतोष बांगर यांचं कार्यालय गाठलं आणि स्वतःची व्यथा मांडली. संतोष बांगर यांनी देखील या विद्यार्थिनींचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आगार प्रमुखांना त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतलं आणि धारेवरच धरलं. पण आगार प्रमुखांना ताकीद देताना बांगर यांची जीभ मात्र घसरली. मी आशा कंडक्टरला तुम्हाला सांगतो मी पायाखाली तुडवी. तुम्हाला कल्पना आहे माझ्या, मी जेवढा चांगला आहे मी तेवढाच खराब आहे. मला जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लोळच तोडच मारेल मी त्याला. आगार प्रमुखाला ताकीद देताना जीभ का घसरली यावर संतोष बांगर यांनी स्पष्टीकरण दिलं. या मुलींना जर मला वाटते की हे जर कोण कंडक्टर असेल, कोण ड्रायव्हर असेल, त्यांना जर उद्धट भाषा बोलत असेल की तुम्ही जर मुलं असत्या तर मी तुम्हाला मारलं असतं, तुमच्या बापाची बस आहे का. मला वाटते की अशा कर्मचाऱ्यांना, मला तरी असं वाटते वैयक्तिक, की शिवसेना स्टाईलनंच यांना उत्तर दिल्या पाहिजेत. आमदार संतोष बांगर जरी विद्यार्थिनींच्या तक्रारीवर कार्यवाही करत असले तरी त्यांनी वापरलेली भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नसल्याची चर्चा सुरू आहे. हिंगोलीहून मनीष खरासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सतत वातावरणातले बदल, उशिरा झालेला पाऊस या सगळ्यामध्ये आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यात बोगस बियाण्यांनी त्याला पुरतं हैराण करून ठेवलंय. या सगळ्याविषयी जाणून घेऊया एका छोट्या ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. विभागाच्या वतीनं गिरणा नदीपात्रात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 50पेक्षा अधिक ट्रॅक्टर, डंपर आणि ट्रक पकडण्यात आले. अतिशय गोपनीय पद्धतीनं झालेल्या या कारवाईनं वाळू व्यावसायिकांच्या मध्ये मोठी खळबळ उडाली. नागपुरातील बेशिस्त ऑटो चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यात एका मोहिमेतून दिवसभरात तब्बल 220पेक्षा जास्त ऑटो रिक्षा जप्त करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणं, सिग्नल तोडणं, रॅश ड्रायव्हिंग आणि प्रवाशांच्या सोबत गैरवर्तन अशा आशयाच्या वर्तन करणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली.
राहता तालुक्यात लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी 5वी-6वीच्या मुलींना जाळ्यात ओढून धर्मांतराच्याकडे वळवलं जातं. या प्रकरणी लोणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला जेरबंद करण्यात आला आहे. हिंगोलीत वसमत शहरातील किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एक भाजी विक्रेता नाल्यातल्या घाणेरड्या पाण्यानं भुईमुगाच्या शेंगा धुतोय. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत असून कारवाईची मागणी होते. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पोलीस स्टेशनच्या शेजारीच सुरू आहे. धुळे जिल्ह्यात थकीत वीज बिलामुळे 150पेक्षा अधिक जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपेक्षा जास्त काळ, काही ठिकाणी तर जवळपास 3 वर्षांपासून वीज पुरवठा बंद असल्यानं डिजिटल क्लासरूम सर्वत्र धूळखात पडून आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी याबद्दल आदेश जारी केलेत. यापुढे सर्व शाळांमध्ये 5.5 तासांपेक्षा अधिक काळ अध्यापन नसावं असे आदेश जारी करण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये वीज बिल न भरणाऱ्या वीज ग्राहकांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत 1,57,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. एसटी वाहकाला पायाखालती तुडवेन असं म्हणत आमदार संतोष बांगर यांनी एसटी आगार प्रमुखाला फैलावर घेतलं. विद्यार्थिनींची उद्धटपणे वर्तन केल्याप्रकरणी त्यांनी आगार प्रमुखाला धारेवर धरलं आणि या वाहकावर कठोर कारवाईची मागणी केली. पुणे मनपानं खराडीत भूसंपादनाच्या वादातून 32 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं होतं. ते अखेर मार्गी लावलंय. मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वात तातडीनं इथल्या रस्त्याचं रखडलेलं काम पूर्ण करण्यात आलंय. त्यामुळे कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका झाली. कारागृहातील कैद्यांच्या मजुरीमध्ये सरासरी 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबद्दल निर्णय घेतला. कुशल कैद्यांच्या मजुरीत आता 67 रुपयांवरून वाढ करण्यात आली असून 7 वर्षांनंतर कैद्यांच्या मजुरीत ही वाढ झाली आहे. सिंधुदुर्गमधील अडाळी MIDCमधील 24 प्लॉटचं वाटप करण्यात आलं. यात एका विदेशी कंपनीच्या 250 कोटी रुपयांचा प्रकल्प लवकरच सुरू होतोय. या संदर्भात MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी आढावा बैठक घेतली. कोयना एक्सप्रेस रविवारी रद्द करू नये अशी आग्रही मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवाशांच्याकडून करण्यात आली. यात विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसतोय. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि त्यामुळेच बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी हतबल झाले असताना आता बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसलाय. कोबी पिकाचं बियाणं खराब असल्याचा कामरगावच्या शेतकऱ्यांनी आरोप केलाय. लाखो रुपयांचं बियाणं खरेदी केलं, रोपं आली, मात्र 80 ते 85 दिवसांच्या मर्यादित कालावधीत हवी तशी फळधारणा न झाल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान झालंय. कामरगावच्या 10 शेतकऱ्यांनी 20 एकरावर कोबीची लागवड केली होती. त्यामुळे उत्पन्न तर दूरच, ही लावलेली कोबी काढणंही परवडत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. आम्ही UPL लिमिटेड कंपनीचा माल लावलेला होता. त्याला 90 दिवस ठेवला तरी पण त्याचा गड्डा तयार झाला नाही. त्याचं आम्ही अर्धा एकर लावलं होतं. याला 50,000 रुपये खर्च झाला आहे कालमासहित. आमचा खर्चसुद्धा वसूल नाही शेतकऱ्यांचा. आम्ही तक्रार केली, शेतकी अधिकारी येऊन पाहून गेले. सरकारने याच्यावर काही दखल घेतली नाही. अधिकारी काही कंपनीवाले अधिकाऱ्यांना म्हणतात आमच्या कंपनीचा दोष नाही, नर्सरीवाले म्हणतो आमचा दोष नाही. मग शेतकऱ्यांना आम्हालाच काय ना, आमचा दोष आहे कोणाचा नेमकं, त्यांचा आहे का कोणाचा आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या राहुरी कृषी विद्यापीठात धाव घेतली. त्यांनी संबंधित सदोष कोबीच्या शेतीची पाहणी केली असता त्यांच्याही निरीक्षणात हा प्रकार दिसून आला. शिवाय संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीनं देखील अचूक सल्ला न दिल्याचा शेतकऱ्यांना फटका बसल्याचं समोर आलंय. तर कृषी विद्यापीठाचा अहवाल आल्यावरच बोगस बियाणं पुरवठादार कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय. या ठिकाणी शेतकऱ्यांची काही चूक नाही. जी चूक झालेली आहे ती बियाणे कंपनीची झालेली आहे आणि म्हणून वास्तविक पाहता बियाणे कंपनीने फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या जवळपास 10 शेतकऱ्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे 20-25 लाख रुपये आज नुकसान झालेली आहे. म्हणजे उत्पादन खर्च जेवढा आहे तेवढा पण सुद्धा भागू शकत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांना जर बोगस कंपनीच्या माध्यमातून जर बी मिळत असेल आणि नुकसान होत असेल तर ही मोठी हानी. यासाठी शासनानं अशा बोगस कंपनीवर कारवाई केली पाहिजे.
आधीच निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बियाणं कंपनीच्या सदोष वाणापायी नाहक मनस्तापासह आर्थिक फटकाही बसतोय. त्यामुळे सरकारनं देखील बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर वेळीच कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देणं तेवढंच गरजेचं आहे. अहमदनगरहून साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह आज विशेषमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.